नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या विथ इंटरव्ह्यूची तयारी करणारे महाराष्ट्रातील माझे सर्व बंधू आणि भगिनींनी यांना वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी पडताना मला दिसत आहेत. त्या संदर्भातल्या विविध कमेंट्स आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विविध प्रकारे पाहायला मिळत आहेत. तुमची संपूर्ण मोफत तयारी विथ इंटरव्ह्यूच्या आपल्या चॅनेलवरती आपण करून घेत आहोत. प्लेलिस्टमध्ये सर्वच्या सर्व महत्त्वाच्या व्हिडिओ देखील तुमच्यासाठी मी अपलोड केलेले आहेत. विनंती माझ्या बंधू भगिनीला हक्काने असेल, नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. नक्कीच तुमचे आवश्यक असणारे जे महत्त्वाचे IMP प्रश्न आहेत बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महत्त्वाचे 10 प्रश्न जे प्रत्येक अभियोग्यता धारकाला त्या ठिकाणी पडू शकतात. पहिला प्रश्न त्या ठिकाणी आहे, संस्था आपल्याकडे किंवा आपल्याला कशी संपर्क करते. त्या संदर्भात तुम्हाला मी कालच सांगितलं की संस्था आपल्याशी फोनद्वारे आपल्याला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकते, SMS करू शकते आणि ईमेल. आता काही वेळेसला असं होतं की फक्त तुमच्या पोर्टलवरती अपडेट केलं जातं आणि तुम्हाला SMS येतो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फोन त्यांचा येत नाही किंवा ईमेल पण येऊ शकत नाही. कधी कधी येतो, कधी येत पण नाही. त्यामुळं गडबडून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो की मला वाटतं मॅक्झिमम उमेदवारांनी मला विचारलेला होता, शिकवताना भाषा इंग्रजी वापरावी का मराठी की इतर वापरावी. आता बऱ्याच जणांना माझं हे सांगणं आहे, जर तुमचं मराठी मीडियम असेल, मराठी माध्यमाचा तुम्ही विषय शिकवत असाल तर 100% मराठीच वापरायची. आता प्रश्न जास्त कोणाला पडतो, ज्याला सेमीच्या शाळेवरती शिकवायचं आहे असा उमेदवाराला जास्त प्रश्न पडतात, किंवा जो इंग्लिश मिडियमचा उमेदवार आहे त्याला हे प्रश्न पडतो. मग तो भलेही BA इंग्लिश असू द्या, MA इंग्लिश असू द्या, MSc असू द्या, BSc असू द्या, तो विचार करतो की इंग्लिशमध्ये शिकवायचं का. बरोबर आहे, मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडायचा. पण याचं उत्तर इथे पहा. प्राथमिक स्तरावर मराठी, उच्च स्तरावर इंग्रजी व आवश्यकतेनुसार दोन्ही भाषांचा समतोल वापर करावा. पण याच्या व्यतिरिक्त माझं उत्तर त्या ठिकाणी जे महत्त्वाचं उत्तर आहे ते म्हणजेच तुम्हाला जी म्हणजे प्रेफर करण्यासाठी योग्य असणारी जी लँग्वेज आहे, भले तुम्ही सेमीला शिकवताय तर इंग्रजीमध्ये शिकून तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता. काळजी करायचं नाही, आपल्याला डेमोची अशी जबरदस्त परफॉर्मन्स द्यायचा आहे. घाबरायचं नाही आहे, कारण की या महाराष्ट्रातली अशी कोणती इंग्लिश मिडियमची देखील शाळा असू द्या, तिथे पूर्ण इंग्लिश बोललं जात नाही. तुम्ही इंग्लिशचं टेन्शन तुम्हाला आलं आहे मला माहिती आहे, म्हणजेच तुम्हाला वाटलं तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा थोडं बोलू शकता. असं काही नाही की फक्त इंग्लिशच फाडफाड बोललं पाहिजे. त्यामुळं घाबरून जाऊ नका. परफॉर्मन्स आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो विषय तुम्ही शिकवणार आहात ते इंग्लिशमधूनच असतं, ते इंग्लिशमधूनच त्या ठिकाणी असतं आणि तुम्ही त्यांना काही सोपे प्रश्नसुद्धा इंग्लिशमधूनच तुम्हाला विचारायचे असतात. फक्त त्यांना कन्सेप्ट समजून सांगताना थोडी मराठीचा वापर केला तरी चालेल. पहा, इंटरव्ह्यू कोणत्या भाषेत घेतात. आता इंटरव्ह्यू पहा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी भरपूर इंटरव्ह्यू दिले, 20 इंटरव्ह्यू दिले. तर त्यामध्ये मला असा अनुभव आला की तुमचा विषय कोणता आहे. आता समजा मराठी विषय असेल तर ऑफकोर्स तुम्हाला मराठीमध्येच तुमची मुलाखत होईल, सर्व काही होईल. जे सेमी असेल किंवा इंग्रजी माध्यमाचे जे उमेदवार आहेत त्यांची मुलाखत कशी होणार, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मुलाखतीला आपण जर विचार केला तर एक 8 ते 10 उमेदवार तुमच्या, म्हणजे 8 ते 10 व्यक्ती तुमच्यासमोर असतात. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संस्था चालक देखील असतात, संस्थेचे काही पदाधिकारी असतात, तज्ज्ञ 2 शिक्षक असतात आणि इतर महत्त्वाच्या कोणी 1-2 व्यक्ती असतील त्या पॅनलमधल्या, कमिटीमधल्या, तर ते असू शकतात. मग आता त्या ठिकाणी विषय ज्ञानावरती आधारित प्रश्न विचारताना जर तुम्ही सायन्स असेल तर तुम्हाला सायन्सचे काही प्रश्न विचारतील, मॅथ्स असेल तर मॅथ्सचे विचारतील, इंग्रजी असेल तर इंग्रजीचे इंग्रजीमध्ये येऊन विचारतील. त्यावेळेसला तुम्हाला उत्तर देताना तुम्ही थोडक्यात उत्तर इंग्लिशमध्ये देऊ शकता. पण ज्या वेळेसला तुमच्यासोबत त्या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी बोलतात, अशा वेळेसला तुम्ही सहजपणे मराठीमध्ये त्यांच्याशी व्यवस्थित कॉन्फिडंट ठेवून बोलायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर इंटरव्ह्यूला विषय ज्ञानावर प्रश्न विचारतात का. होय, आपल्याला विषयाशी संबंधित मूलभूत ते सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुमचा विषय कोणता आहे तुम्ही, आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जो टॉपिक निवडताय त्या टॉपिक निवडी संदर्भात सुद्धा पुढं प्रश्न आहे, तर तो व्यवस्थित निवडून तुम्हाला त्या ठिकाणी त्याची तयारी करायची असते. एका जागेसाठी 3 उमेदवार बोलावतात, ते एकाच दिवशी बोलावतात का, तर 100%
जेवढे काही उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत, इतर विषयांचे पण येतील, त्यांच्या मुलाखतीचा एक दिवस ठरलेला असतो. म्हणजे विज्ञान विषयासाठी एक दिवस असेल, गणितासाठी असेल, कधीकधी मेंबर जर जास्त असेल, कमिटी मेंबर म्हणजे थोडक्यात पॅनल जर डबल पॅनल पण असतं काही शाळांचं, तर अशा वेळेसला जास्त विषयाच्या उमेदवारांना देखील बोलू शकतात. पहा, डेमोची निवड आपण करायची की ते देतात, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, एक तुम्हाला आता इथे उत्तरं तुम्हाला दिसत असतील, तर इथे बघा संस्था विषय घटक सांगते. कदाचित तुम्हाला संस्था देखील सांगू शकते की 9वीचा विज्ञानच तुम्हाला शिकवायचं आहे, कदाचित तुम्हाला मिक्सिंगमध्ये विषय आलेत. आता यावेळेसला काय होतं, काही संस्था सांगतात, ज्यावेळेसला त्या कॉन्टॅक्ट करतात त्यांना विचारायचं, सर मी 9वीचं सायन्स घेऊ की 10वीचं घेऊ, की 9वीचं मॅथ्स घेऊ की 10वीचं घेऊ, असं तुम्ही विचारू शकता. किंवा 1ली ते 5वीपर्यंत मी कोणता वर्ग घेऊ, म्हणजे 1ली ते 5वीचा पण गट असेल, किंवा 1ली ते 4थीपर्यंतचा मी कोणता विषय घेऊ, 5वी 6वी 7वी 5वी ते 8वीपर्यंतचा गट असेल 6वी ते 8वीला, तर 6वीचा कोणता टॉपिक घेऊया, म्हणजे कोणत्या वर्गाचा टॉपिक मी शिकू शकतो, असं तुम्हाला ते तुम्ही विचारू शकता बिंदास. त्यांना काय घाबरायचं नाही त्यांना. ओके. किंवा तुम्ही तयारी करताना एक 2 माध्यमाची तयारी करायची. जर तुम्ही सेमी इंग्रजीसाठी आहात तर तुम्ही इंग्रजीमधून पण एक डेमो तयार करायचा आणि एक मराठीमधून पण करायचा, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे डेमो ते तुम्हाला आज सांगतील कोणत्या वर्गासाठी, किंवा त्यांची डेमोची ते सांगतील त्याची वाट नाही बघायची, आपणच इकडे पाठ टाचन वगैरे काढून तयार राहायचं. डेमो किती मिनिटांचा असतो, डेमो साधारणतः एक काही ठिकाणी, आता आम्ही मुंबईला गेलो, त्यांनी डेमो पाहिले, एक 5-10 मिनटं द्यायची होते. म्हणजे जर त्या ठिकाणी जास्त उमेदवार असतील तर एक 10-1 मिनटं देतात, पण उमेदवार कमी असतील, काही शाळांवरती फक्त आणि फक्त एक 2-3 उमेदवार असतात, 2च जागा असतात, कधी एकच जागा असते. मग हे 3 उमेदवार असतात, त्यांना वाटतं चला घ्या एक लेक्चर, पूर्ण जे काय असेल ते 35-40 मिनटाचं एक लेक्चर तुम्ही घेऊ शकता. मी स्वतः लेक्चर घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचा डेमो एक 5 मिनटातही तुम्हाला संपवता आला पाहिजे, 15 मिनटातही संपवता आला पाहिजे, आणि वेळ आली तर 35 मिनटातही तुम्हाला तो संपवता किंवा तोपर्यंत टिकला पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन ते मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चॅनेलवरतीच. सामान्य ज्ञानवर प्रश्न विचारतात का? होय, 100% चालू घडामोडी संदर्भात काही प्रश्न असतील, सामान्य ज्ञानावरती काही साधे प्रश्न, जास्त काय अवघड नसतात, ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारतील. इंटरव्ह्यू किती मिनिटे चालतो? इंटरव्ह्यू जर पाहिलं तर एक 15-20 मिनटाचा इंटरव्ह्यू असतो, 10 ते 15 मिनटं, कमीत कमी 10 मिनटं, जास्तीत जास्त 15. आणि अजून त्यांना वाटलं काही, आता माझ्या 20 संस्थांमध्ये एकच इंटरव्ह्यू असा झाला होता की त्याने 30+ मिनिट घेतले होते त्या इंटरव्ह्यूने. बाकी इंटरव्ह्यू साधारणतः एक 15-20 मिनटाचे साधारणतः चालतात. इंटरव्ह्यूला सर्वांना पैसे, म्हणजे सर्व ठिकाणी म्हणजे पैसे लागतात का, किंवा पैसे घेतात का सर्व संस्था, असा देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. तर याचं उत्तर आहे नाही. म्हणजे प्रत्येक संस्था पैसे घेते असं नाही. मी स्वतः अनुभवलेलं आहे. सेकंड फेजमध्ये मला एकंदरीत पाहिलं तर 10 संस्था आल्या होत्या, त्यामधील मला 6 संस्था या संपूर्ण जर पाहिलं तर त्यांनी अगदी फ्रीमध्ये त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी माझं झालेलं होतं, आणि एकही रुपयाची गरज पडली नाही. त्यामुळं तुम्ही असा विचार नका करू, आणि यदा कदाचित काहींकडे जर पैशाची मागणी केली तर अशा वेळेसला तुम्ही नकार देण्याचं काम करायचं आहे. नकार द्यायचा आहे तुम्हाला. त्या ठिकाणी शासनाने काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्यात, त्या नंबरवरती तुम्ही देखील कॉल करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने महत्त्वाचे जे 10 प्रश्न आहेत ते प्रत्येकाला कॉमनली पडतात, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी शुभेच्छा आहेत तुम्हाला. आपल्या या चॅनेलवरती मी मोफत 100% तयारी करून घेणार आहे. सर्वांना विनंती असेल, आपल्या व्हिडिओला तुम्ही हाईप करा, नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.